नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कायम फिटनेस जपणारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची कोल्हापूरमध्ये जोरदार फटकेबाजी। क्रीडा स्पर्धांच्या शुभारंभ प्रसंगी केली बॅटिंग। सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे हे राजकीय मैदान नेहमी गाजवताना दिसतात। त्यांनी आता क्रिकेटचेही मैदान गाजवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। कोल्हापूरच्या दौऱ्यात क्रिकेटच्या पिचवर त्यांनी तुफान फटकेबाजी केली आहे। स्वतः मंत्री जयकुमार गोरे यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर सोमवारी सकाळी 8 वाजता हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे। कायम फिटनेस जपणारे मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बॉलिंगवर चांगलीच फटकेबाजी करत मैदान गाजवले आहे। कोल्हापूर येथे भाजपची संघटनात्मक बैठक शनिवारी होती। त्या दौऱ्यावर मंत्री जयकुमार गोरे होते। त्यांनी तत्पूर्वी भल्या सकाळी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या क्रीडा महोत्सवात हजेरी लावत क्रिकेट खेळाचा आनंद घेतला। कोल्हापूर जिल्हा परिषद संघ विरुद्ध सातारा जिल्हा परिषद अधिकारी संघ या विशेष सामन्याचे आयोजन केले होते। या सामन्याची नाणेफेक मंत्री गोरे यांनी केली। या स्पर्धेसाठी सुमारे 3000 खेळाडू सहभागी झाले असून त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आग्रहाखातर मंत्री जयकुमार गोरे यांनी बॅटिंगचा आनंद लुटला। सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांनी बॉलिंग करत आपण देखील उत्कृष्ट खेळाडू असल्याचे दाखवून दिले। राजकीय मैदानापाठोपाठ खेळाच्या मैदानावर जयकुमार गोरे हे क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत आहेत। क्रिकेट खेळताना जयकुमार गोरे हे सुपर शॉट मारताना दिसत आहेत। बाउंड्री क्रॉस करत त्यात त्यांचा बॉल जातो। राजकारणाच्या मैदानासोबत त्यांनी क्रिकेटचं मैदानही गाजवल्याने त्यांचा फोटो आणि व्हिडिओची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे। यावेळी भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रहमतपूर मंडलाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव काका पाटील यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांच्या समवेत उपस्थित होते। कोरेगावातील लोकशाही दिन कार्यक्रमाला प्रशासकीय खाते प्रमुखांची दांडी, तक्रारदारांनी व्यक्त केली नाराजी। महसूल प्रशासन हतबल। महायुती सरकारने 100 दिवसांचा कृती कार्यक्रम देऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा ठाम निर्धार एका बाजूला केला असतानाच दुसऱ्या बाजूला महत्त्वपूर्ण अशा लोकशाही दिन कार्यक्रमाकडे कोरेगाव तालुक्यातील प्रशासकीय खाते प्रमुखांनी पूर्णपणे पाठ फिरवली असल्याचे सोमवारी सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। अनेक खाते प्रमुखांनी आपले प्रतिनिधी पाठवत जबाबदारी झटकली तर काही जणांनी थेट दांडी मारण्याचे काम केले। तक्रारदारांनी याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवल्यानंतर महायुती सरकारने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न गतीने सोडवण्याचा निर्धार केला आहे। त्याप्रमाणे प्रत्येक विभागाला आपापली जबाबदारी वाटून देऊन 100 दिवसांमध्ये अनेक विषय मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत। एकीकडे प्रशासकीय यंत्रणा ही बाब डोळ्यासमोर ठेवून काम करत असल्याचे चित्र दाखवत असले तरी प्रत्यक्षात मात्र कोरेगाव तालुक्यातील अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्वसामान्य जनतेविषयी काही एक देणे घेणे राहिले नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। कोरेगाव तहसीलदार कार्यालयात जानेवारी महिन्यात झालेल्या लोकशाही दिनाला अनेक प्रशासकीय खाते प्रमुखांनी दांडी मारली होती। तक्रारदारांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता। या नोटिसा बजावल्या गेल्या किंवा त्याबाबत पुढे काय झाले हे समजू शकले नसले तरी फेब्रुवारी महिन्यातील लोकशाही दिन कार्यक्रमाला पुन्हा एकदा प्रशासकीय खाते प्रमुखांनी पुन्हा दांडी मारली आहे। तहसीलदार डॉक्टर कोडे यांनी निवासी नायब तहसीलदार आणि महसूल नायब तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकशाही दिन कार्यक्रमामध्ये आलेल्या तक्रारदारांशी संवाद साधला। मात्र ज्या विभागांशी निगडीत तक्रारी होत्या ते विभाग प्रमुखच गैरहजर राहिले असल्याने त्याबाबत नेमकी वस्तुस्थिती काय आणि त्याबाबत प्रशासकीय यंत्रणेचे म्हणणे काय हे स्वतः तहसीलदारांना समजून आले नाही। एकूणच कोरेगाव तालुक्यातील प्रशासकीय प्रमुख असलेल्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, भूमी अभिलेख विभागाच्या उपाधीक्षक, वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, जलसंपदा विभागाचे उपअभियंता, महावितरण कंपनीचे कोरेगाव, रहमतपूर आणि वाठार स्टेशन येथील उपकार्यकारी अभियंता, पोलीस दलाचे उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक, वैद्यमापनशास्त्र विभागाचे निरीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था आदी अधिकाऱ्यांनी लोकशाही दिन कार्यक्रमास अनुपस्थित राहणे पसंत केले आहे। मार्च महिन्यातील लोकशाही दिनात टाळेठोक आंदोलन करणार सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा। कोरेगाव तालुक्यातील प्रशासकीय खाते प्रमुख हे लोकसेवक असल्याचे पूर्णपणे विसरले आहेत। सर्वसामान्य जनतेविषयी त्यांना काही एक देणे घेणे राहिले नाही। अधीनस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जीवावर स्वतःचे काम कसे पूर्ण करता येईल याकडे त्यांचा कटाक्ष राहिलेला आहे। राजकीय वरदहस्तामुळे असे प्रकार कोरेगाव तालुक्यात घडू लागले आहेत। मार्च महिन्यातील लोकशाही दिन कार्यक्रमास प्रशासकीय खाते प्रमुख गैरहजर राहिल्यास
कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळेठोक आंदोलन करणार आहे असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. But police department is also not taking cognizance in respect of that case. Not only police department but also revenue department is totally worthless. पास येवतेश्वर परिसरामध्ये हनी ट्रॅपचा प्रकार, व्यावसायिकांचे अपहरण करत खंडणीची मागणी, महिलेसह 5 जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. राज्यातील महानगरापाठोपाठ सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा हनी ट्रॅपचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. सातारा तालुक्यात कास आणि येवतेश्वर परिसरात हनी ट्रॅपचाच प्रकार समोर आला आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकवून एका व्यावसायिकाचे अपहरण करत चौघांनी बेदम मारहाण करून 15 लाख रुपयांची मागणी केली आणि व्यावसायिकाच्या पत्नीकडून 3 लाख रुपये स्वीकारले. या प्रकरणी एका महिलेसह 5 जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने सातारा शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून सोमवारी सकाळी 9 वाजता मिळालेली माहिती अशी की सातारा शहरातील एका व्यावसायिकाची एका महिलेशी व्हॉट्सअप मेसेजद्वारे ओळख झाली. त्यातून त्या महिलेने व्यावसायिकास मोबाईलवर कॉल करून तुम्हाला सेंटरिंगचे चांगले आणि मोठे काम मिळवून देते असे आमिष दाखवले. सेंटरिंगचे काम दाखवण्याच्या उद्देशाने सदर महिला या व्यावसायिकास सातारा कास रस्त्यावर पेटरी गावाजवळ घेऊन गेली. तेथे व्यावसायिकास सेंटरिंगचे काम दाखवले. काम दाखवून झाल्यावर या महिलेने या व्यावसायिकास एकयू फाट्यावरील एका लॉजवर नेले. लॉजवरून महिला त्याला कास तलाव परिसरात फिरायला घेऊन गेली. कास परिसर फिरून झाल्यानंतर संबंधित महिला व्यावसायिकासमवेत सातारा शहराकडे परतत असताना 4 अनोळखी व्यक्तींना तिने बोलावून घेतले होते. त्या सर्वांनी मिळून व्यावसायिकाला एका पांढऱ्या रंगाच्या गाडीत मारहाण करून बसवले. त्यानंतर त्यांनी ती गाडी वेचले तालुका सातारा येथे नेली. तेथे एका खोलीत अंगावरील सर्व कपडे काढून व्यावसायिकाला त्यांनी बांधून ठेवले. त्यानंतर त्या चौघांनी माझ्या बहिणीला लॉजवर नेण्याची तुझी हिंमत कशी झाली असे म्हणत व्यावसायिकाला मारहाण केली. त्यानंतर त्या महिलेने व्यावसायिकाकडे हा विषय मिटवण्यासाठी 15 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास बलात्काराचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून व्यावसायिकाने आपल्या पत्नीला फोन केला आणि एका व्यक्तीच्या माध्यमातून वेचले येथे पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार व्यावसायिकाच्या पत्नीने 3 लाख रुपये तातडीने एका व्यक्तीमार्फत पाठवून दिले. त्यानंतर 2 दिवसात आणखी 2 लाख रुपये देण्याची मागणी करत संशयितांनी व्यावसायिकाला सोडून दिले. अचानक घडल्या प्रकारामुळे व्यावसायिकाला जोरदार मानसिक धक्का बसला. त्यातून सावरल्यानंतर त्याने शनिवारी रीतसर फिर्याद दिली. त्यानुसार सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गुरव तपास करत आहेत. शाळकरी 2 चुलत भाऊ धोम कालव्यात बुडाले, एकाचा मृत्यू. वाई तालुक्यातील खानापूर येथील घटना. नव्याने बांधलेल्या धोम कालव्यात घराशेजारी खेळत असताना शाळकरी 2 सख्खे चुलत भाऊ धोम कालव्यात बुडाल्याची हृदयद्रावक घटना वाई तालुक्यातील खानापूर येथे रविवारी सायंकाळी घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्या भावाचा रात्री उशिरा 11:30 वाजेपर्यंत शोध सुरू होता. घराच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी कुटुंबियांसह ते मुंबईवरून आले होते. या घटनेमुळे खानापूर गावावर शोककळा पसरली आहे. अथर्व गोरख माने वय 12 असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे, तर अर्णव अमोल माने वय 8 दोघेही राहणार मुंबई, मूळ राहणार खानापूर असे बेपत्ता असलेल्या दुसऱ्या चुलत भावाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अर्णव व अथर्व यांच्या कुटुंबियांनी खानापूर येथे घर बांधले आहे. त्यांचा वास्तुशांतीचा कार्यक्रम असल्याने हे कुटुंब गावी आले होते. रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अथर्व व अर्णव हे सख्खे चुलत भाऊ घरात असताना कुटुंबियांना त्यांनी मोबाईल मागितला, मात्र कुटुंबियांनी मोबाईल दिला नाही. त्यानंतर हे दोघेजण घरापासून 500 ते 700 मीटर अंतरावर असणाऱ्या कालव्यानजीक खेळत होते. खेळता खेळता दोघे कालव्याच्या दिशेने गेले. तेथे तोल गेल्यामुळे दोघेही कालव्यात पडले. पाण्याच्या प्रवाहामुळे ते वाहत निघाले. जीवाच्या आकांताने मदतीसाठी त्यांनी टाहू फोडला. ही घटना निदर्शनास येताच शेजारी काम करत असणाऱ्या ग्रामस्थांनी कालव्याकडे धाव घेतली. तात्काळ शोध मोहीम राबवण्यात आली. यामध्ये काही अंतरावर अथर्वचा मृतदेह आढळून आला, मात्र अर्णव सापडू शकला नाही. या घटनेमुळे परिसर हेलावून गेला. भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मदत कार्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले, मात्र रात्री उशिरा 11:30 वाजेपर्यंत अर्णवचा शोध लागला नाही.